आमच्या शेतकऱ्यांची भूमिका आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडू आणि आमच्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, बळजबरी होणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करू. बाळाभाऊ, मावळ तालुक्याने शेकडो हेक्टर जमिनी ह्या प्रकल्पाला दिलेल्या आहेत. त्यामध्ये दूरप्रगती आहे, गॅस लाईन आहे, पेट्रोल लाईन आहेत, आता अदानीची एनर्जी लाईन जात आहेत, त्याच्यामध्ये धरणं आहेत, रेल्वे आहेत, महामार्ग आहेत. आता उरलेली जी जमीन आहे ही जर शेतकऱ्याची गेली तर शेतकरी भूमिहीन होणार आहे आणि पवना धरणग्रस्तांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न 59 वर्ष होत आहे तो प्रश्न असाच प्रलंबित आहे. त्याबद्दल मी काय सांगाल? खरं तर मी 2009 पासून या तालुक्यातल्या जनतेने मला निवडून दिल्यानंतर पहिलं माझं कर्तव्य आहे की या तालुक्यातला शेतकरी टिकला पाहिजे, जगला पाहिजे. नवला उंबरे या ठिकाणी टप्पा क्रमांक 3, 4, 5 माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडं तत्कालीन ज्यावेळेस आमची बैठक झाली त्यावेळेस मी स्वतः शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी उभा होतो. 55 लाख रुपये टप्प्या 3 मध्ये त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना मिळाला. मी त्या ठिकाणी आग्रही होतो की शेतकऱ्यांनी अजूनही त्या ठिकाणी थोडा विचार करावा, परंतु पुण्याच्या बैठकीत त्या ठिकाणी शेतकरी म्हटले की आम्हाला मान्य आहे आणि त्यांनीच त्या ठिकाणी तोडगा काढला. टप्पा क्रमांक 4च्या बाबतीत देखील आम्ही त्या ठिकाणी सातत्याने भांडत होतो, पण शेवटी शेतकऱ्याने जर जमीन द्यायचा निर्णय घेतला तर आम्ही त्याला थांबवू शकत नव्हतो. त्या ठिकाणी 73 लाख रुपयाचा दर शेवटी शांताराम बापू कदम या ठिकाणी आहेत. आम्ही खूप त्या ठिकाणी आग्रहाची भूमिका मांडली. किसान मोर्चाचे नेते शंकर मामा शेलार हे त्या बैठकीला होते, परंतु त्यावेळी देखील हे झालं. एकंदरीत मावळ तालुक्याचं महत्त्व हे आम्हाला तर समजलंय, परंतु आमच्यापेक्षा राज्यातल्या देशातल्या लोकांना मावळचं महत्त्व तेवढंच समजलेलं आहे. या ठिकाणची एक इंच जमीन याचं भविष्य काय आहे, तर याचं भविष्य असं आहे की मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असलेला आपला हा संपूर्ण परिसर एका अर्थाने उद्या मुंबई पुणे आणि आपला मावळ एकच सारखा होणार आहे. मग या काळात आमच्या शेतकऱ्याला काय मिळणार? म्हणून जमीन जर आज आम्ही टिकवली, आज जर जमीन आमच्याकडे शिल्लक राहिली तरच आमच्या उद्याच्या पिढीचं भवितव्य त्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही आता बघितलं की खालच्या भागामध्ये जमिनी शिल्लक राहिलेल्या नाही आहेत. आपल्या भागातल्या जमिनी चांगल्या पद्धतीने कशा टिकतील हे देखील आमचं काम आहे. त्यामुळं आज या बैठकीतून आम्ही या संदर्भातले विषय मांडले. पवना बंदिस्त जलवाहिनीच्या संदर्भात आम्ही पहिल्यापासून 2011 पासून आमची भूमिका स्पष्ट आहे की कालही विरोध होता, आजही विरोध आहे आणि उद्याही त्या ठिकाणी विरोध असणार आहे. म्हणून तर माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातूनच आपण त्या ठिकाणी या कामाला थांबवलेलं आहे. त्याच्यानंतर हा विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहे. हा विषय आम्ही पुढे जाऊन देत नाही. मात्र शेतकऱ्यांनी जमिनी टिकवली पाहिजेत, नाही तर उद्याचा काळ आपल्याला माफ करणार नाही. हे मावळ तालुक्यातल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला एक पोटतिडकीने कळकळीने या ठिकाणी सांगावं अशी माझी भूमिका आहे. माजी सरपंच करूच हा MIDCचा जो औद्योगिक क्षेत्रासाठी जे संपादन झालं हे संपादन 2006 साली शासनाने संपादित केल्याच्या नंतर त्या प्रकल्पात 12 वर्षामध्ये काहीतरी नियोजित आराखड्यात ते पूर्ण व्हायला लागतं. परंतु आज 20 वर्षानंतर आज हे शासन प्रशासक हे सर्व शेतकऱ्यावरती दबाव तंत्र आणून सर्व जमिनी हडप करण्याचं काम करतात. त्यासाठी सर्व शेतकरी देशोधडीला लावण्याचं जर शासनाचं काम असेल तर ह्या शेतकऱ्यांना तुम्ही सर्वांनी उचला आणि पवना डॅममध्ये नेऊन टाका आणि मग तुम्हाला जमिनी घेता येतील. तशा तर काही जमिनी घेता येणार नाही. जर तुम्ही बळाचा वापर करत असेल तर 2011ची ही पुनरावृत्ती होईल. हे फक्त प्रशासनाने आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची फक्त दक्षता घ्यावी, हे सर्व विचारात घ्यावं. नाहीतर शेतकरी एकदा पेटून उठला तर तो
कुणालाही ऐकू शकत नाही, तो प्राण देण्याची तयारीत त्या ठिकाणी असतो. म्हणून आमची सर्वांची शेतकऱ्यांची एक महत्त्वाची विनंती आहे की 2011 सालची जर पुनरावृत्ती करायची असेल तर तुम्ही पुढचं पावलं उचला. शेतकरी त्यांच्या पद्धतीने पावलं उचलतील. किती तुम्हाला पोलीस प्रशासक आणायचं आहे तेवढं आणा, शेतकऱ्यांना मारा, गोळ्या घाला आणि मग तुम्ही त्याच्यावरती MIDC करा. बस एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत बोला, स्टार्ट. माझं नाव चंद्रकांत श्रीपती गायकवाड, बोर गावाचा एक सामाजिक रहिवासी असून मी या गावचा शेतकरी. या संदर्भात आमच्या पवना नदीचा 12 महिने पाणी वाहतूक असतं. 1972 ते 80-82 या टायमाला धडक योजनेच्या लिफ्ट झाल्या. त्या लिफ्ट बंद झाल्यानंतर 95-96ला पूर्ण तो जवळजवळ 100% म्हणायला हरकत नाही एवढ्या शेतकऱ्यांनी पाणी परवाना घेऊन 2-2, 3-3 किलोमीटर पाईपलाईन नेल्यात. एवढे सर्व क्षेत्र बागायती हिरवापट्टा केला आहे. आणि एवढा असून जर MIDCचा हा शेतकऱ्यामुळे अन्याय होत असेल तर याची शेतकऱ्यांच्यासाठी शासनाने गांभीर्याने दखल घ्यावा. आणि दुसरा प्रश्न असा, आता शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. शेतकऱ्यांना मंदिरात बसवल्याचं सर्व तिकडं चालू आहे. सगळ्या डोंगराच्या पायथ्याने सगळा सर्व पूर्ण फार सर्वच्या शिवला गेला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक असून आता साहेब येणार, उद्या साहेब येणार, शेतकरी त्यांची वाट पाहत मंदिरात थांबल्यात आणि ती बाहेर तिकडं सरळ झाला आहे. हा एक म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असून याची सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा खबर घेतली पाहिजे. आपण काहीतरी फसवणूक होऊन आपण जर मंदिरातच थांबून राहिलो तर तिकडंच आपला सगळा पूर्ण सर्व येणार. नंतर तुम्हाला काही हरकती घ्यायच्या ते म्हणते तुम्ही घ्या. तर ह्यासाठी आपण इथं न थांबता याचा विचार करून पुढच्या मार्गाला आपण मार्गस्थ व्हावा. उगाच आंदोलन चालायचं हे करायचं ते शेवटी मग आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. रस्ता रोको आपल्याला करावंच लागणार. ह्यासाठी शासनाने आपला जर विचार न केला तर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. आणि एवढंच बोलून मी थांबतो. देण्यात आल्या तर शेतकऱ्यांनी नोटिसा घेतल्या नाही. त्यानंतर 11 तारीख गेली, 12 तारीख कालच्याला रविवार असून सुद्धा सर्व शासकीय अधिकारी, माननीय प्रांत साहेब तसेच MIDCचे सर्व अधिकारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा गावामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलीस वर्ग यांच्या दडपशाहीने मोजणीला सुरुवात केली. कोणत्याही शेतकऱ्याला त्यांनी विश्वासात न घेता, कोणत्याही शेतकऱ्याचे मत जाणून न घेता, नोटिसा न घेता सुद्धा मोजणीला सुरुवात केली. 3 दिवस झाले. आम्ही गेल्या 3 दिवसापासून इथं कंटिन्यू बसून आहे. जवळपास 200-250 शेतकरी 3 दिवस झाले कंटिन्यू मंदिरामध्ये इथं बसले. आमची कोणी दखल घेतली नाही आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी आम्ही मोजणी थांबवली तर माननीय तहसीलदार साहेब स्वतः आले. सकाळी 10 वाजता आमच्यासोबत चर्चा केली, आमच्या मागण्या ऐकल्या. तर आमचं मागण्या ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 4 वाजता स्वतः प्रांत साहेब आणि आम्ही येऊ आणि तुमच्याशी सविस्तर चर्चा करू आणि चर्चेनंतरच जो काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ. 4 वाजल्यापासून जवळपास 350-400 शेतकरी इथं, महिला, माता पिता, बंधू भगिनी सगळेजण मोठ्या संख्येने त्यांची वाट पाहतात. आता जवळपास 6 वाजायला आले, 5:30 वाजले तरी अजून कोणाचाच तपास नाही. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला कळवतो की काल सुट्टी असतानाही, याच्या अगोदर शनिवार असतानाही सगळे अधिकारी उपस्थितीत राहिले. मग आता इथून पुढे तुम्ही शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालय प्रशासकीय म्हणजे तहसीलदार कार्यालय असून द्या, तुमचं भूमी अभिलेख असून द्या, हे चालू ठेवणार का? काल सुट्टीच्या दिवशी आले आणि आज यायला अडचण काय? सगळे शेतकरी त्यांची वाट पाहतात आतुरतेने. कोणच इथं आले नाही. त्यांची वाट पाहण्यासाठी आता शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेला आहे. आज आमचं म्हणणे ऐकण्यासाठी ते जर नाही आले तर सगळे शेतकरी उद्या आंदोलनासाठी बसणार आहे, उपोषण पण करणार आहे आणि रास्ता रोको करणार आहे. या गोष्टीची दखल घेऊन प्रशासनाने याची दखल घेऊन काय तो योग्य तो निर्णय घेऊन आमच्या 2006 पासून जे सातबाऱ्यावरती बोज आहे तो शहरा कमी करून सर्व MIDC प्रकल्प हा कॅन्सल करावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की नाही? सांगा.